हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. दिसला ना फरक तुम्हाला या दोन गोष्टींमध्ये? इथेच काय असतं हे व्हॉइस मॉड्युलेशन जे आज आपण शिकणार आहे हे स्टेप्स इन करतं. व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय? याच्यामध्ये बेसिकली चार घटक असतात: पेस, पिच, व्हॉल्यूम आणि टोन. हे आपण बघूयात, पुढे शिकूयात. आता व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय? चेंजिंग युअर पिच, टोन, व्हॉल्यूम अँड पेस. हेच मी तुम्हाला सांगितलं. तुमची जी आवाज आहे, कधी कधी काय असतं की तुम्ही काय बोलता त्याच्यापेक्षा काय महत्वाचं असतं की तुम्ही ते कसं बोलता. तुमच्या एक्सप्रेशन, तुमच्या व्हॉइसमध्ये पण एक एक्सप्रेशन असते. युअर व्हॉइस इज युअर सुपर पॉवर. तुम्ही त्याला एक तुम्ही तुमच्या बेनिफिटसाठी तुम्ही तुमच्या व्हॉइसचा वापर केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी व्हॉइसमध्ये तुमच्या ऍड करून. आता इथे एक मी सेंटेन्स लिहिलाय: आय कांट बिलीव्ह इट, आय कांट बिलीव्ह इट्स फायनली हॅपनिंग. आता हे तुम्ही तुमच्या व्हॉइसमध्ये हे जे घटक आहे यांचा वापर करून तुम्ही तुमच्या या सेंटेन्सला थोडंसं एक्साइटिंग किंवा कधी कधी एक थोडंसं त्याच्यामध्ये एक पॉवर ऍड करू शकता, जेणेकरून ते सेंटेन्स तुमचं कॅप्टिवेटिंग वाटेल. आय कांट बिलीव्ह इट्स फायनली हॅपनिंग. आय कांट बिलीव्ह इट्स फायनली हॅपनिंग. तुम्हाला याच्यामध्ये काही वाटलं का? मी सिम्पली काही स्ट्रेस नाही दिला कोणत्या वर्डवर, काहीच नाही. आय कांट बिलीव्ह इट्स फायनली हॅपनिंग. काही वाटलं? आय कांट बिलीव्ह इट्स फायनली हॅपनिंग. याच्यामध्ये तुम्हाला माझी खुशी, माझा हॅपीनेस दिसला. तर तेच व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजेच हे तुमचं एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जे तुम्हाला तुमच्या व्हॉइसमध्ये, तुमच्या सेंटेन्सेसमध्ये, तुमच्या इंग्लिशमध्ये हे तुम्ही यूज करायला पाहिजे, जेणेकरून तुमची इंग्लिश थोडीशी जास्त क्रिएटिव्ह किंवा आपण म्हणू शकतो इंटरेस्टिंग, ऐकायला खूप छान वाटेल. पुढे अजून बघूया. आता हे आपल्याला का गरज आहे? तेच मग तुम्ही जर एक मोनोटोन मध्ये बोललात, एक सिम्पल टोन, तुम्ही सेमिनार किंवा स्पीच म्हणजे असे नॉर्मल सेमिनार आपण म्हणू शकतो, तुम्ही किंवा क्लासमध्ये कधी कधी एखादी बोरिंग टीचर असते, तुम्हाला असं वाटतं यार किती बोर करत आहे, एकाच मोनोटोन मध्ये जसं आपल्या कानामध्ये आपल्याला असं वाटतं ना कोणतरी माशी गुणगुण करत आहे, आपल्याला झोप येते, बोरिंग वाटते. तीच असते मोनोटोन. बरं, एक मॉड्युलेटेड टोन जी आपल्याला असे कॅप्टिवेट करते, म्हणजे एक एनर्जी त्या व्हॉइसमध्ये जर आपण टाकली तर तेच आपल्याला खूप एक्साइट करते ऐकायला. आपलं पूर्ण जे अटेन्शन आहे पूर्ण ग्रॅब करते. म्हणून आपल्याला हे पब्लिक स्पीकिंग, इंटरव्ह्यूज, थिएटरमध्ये, टीचिंगमध्ये, तुम्ही मूवीज बघतात, मूवीजमध्ये तुम्हाला माहिती आहे ना ऍक्टर्स कसे बोलतात, एकदम कधी त्यांचा टोन कसा असतो, त्यांचे व्हॉइस कधी भारी, कधी त्यांचा पिच हाय, लो, पेस, याच्या सगळ्यावर ते काम करतात. त्यांचं पण आपल्याला असं वाटतं की यार किती इझी आहे ऍक्टिंग करणं, पण नाही, त्यांच्या मागे पण त्यांची मेहनत असते आणि त्यांचं पण तितकं होमवर्क असतं किंवा त्यांची तितकी प्रयत्न असतात आपला व्हॉइस किंवा स्वतःला कसं प्रेझेंट करायचं. तर येस, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला हे खूप उपयोगात येणार. म्हणून व्हॉइस मॉड्युलेशन हे खूप महत्वाचं घटक आहे तुमच्या स्पीचमध्ये किंवा तुमच्या डेली इंटरॅक्शन मध्ये. एलिमेंट्स. आता या चार गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, याच चार एलिमेंट्सनी तुम्ही तुमच्या व्हॉइसमध्ये क्रिएटिव्हिटी क्रिएट करू शकता. तर पहिला आहे पिच. आता पिच म्हणजे काय? आता घरी रोज तुम्हाला माहित असेल, तुम्ही तुमच्या मम्मीला आवाज देता, मम्मी दुसऱ्या कोणत्यात असेल, तुम्ही एका कोपऱ्यात असाल, तुम्ही मम्मीला आवाज देता ना जोरात, मम्मी, तीच तुमची हाय पिच झाली. पिच कशी असते? हाय टू लो, लो टू हाय, ही झाली पिच. मम्मी लवकर इकडे, मला हे पाहिजे, मला दिसत नाहीये. येस, दिस इज हाय पिच. व्हॉल्यूम म्हणजे कमी जास्त, हळूवार आवाज किंवा जास्त आवाज. थर्ड असते पेस म्हणजे फास्ट किंवा स्लो. ओ माय गॉड, द ट्रेन इज लिव्हिंग राईट नाव, रन. लगेच फास्ट मध्ये बोलली, OMG, ओ माय गॉड, द ट्रेन इज लिव्हिंग राईट नाव, कम फास्ट, रन. हे झालं फास्ट. पेस म्हणजे फास्ट किंवा स्लो. एक स्लो पेस असते, एक फास्ट पेस असतो. नंतर आहे टोन म्हणजे तुमची अँग्री आपण म्हणतो, कधी कधी आपण खूप रागात असलो, आपली टोन खूप अँग्री असते, यार तो किती उद्धट बोलला माझ्याशी, त्याची टोनवर लक्षात आलं तो खूप उद्धट बोलला माझ्याशी. किंवा आपण म्हणतो सार्कॅस्टिक म्हणजे मला वाटलं खूप वाईट पण मी दाखवलं खूप छान, ती असते सार्कॅस्टिक वे. ते पण आपल्याला लक्षात येतं आपल्या टोनवरून. आणि एक असते हॅपी टोन, सॅड टोन, ते पण तुम्ही दाखवू शकता. तुमच्या व्हॉइस वरून लक्षात येते की तुमची टोन कशी आहे. तुम्हाला पण लक्षात येतेच ना, यार तो खूप उद्धट होता, यार ती तर खूप छान होती बोलायला, ती तर छान बोलली माझ्यासोबत. सो येस, दिस इज टोन. आता मी एक चॅलेंज देते तुम्हाला. हे एक सेंटेन्स आहे,
हे तुम्ही हॅपी वे मध्ये, अनॉइड वे मध्ये आणि पॅनिक्ड वे मध्ये म्हणायचा प्रयत्न करा. आय एम सो लेट, आपण खुशीमध्ये म्हणायचं आय एम सो लेट, आपण असं म्हणू शकतो. एक अनॉइड वे मध्ये आय एम सो लेट, एक थोडंसं टेन्स्ड. आणि पॅनिक म्हणजे खूप यार आय एम सो लेट, एकदम पॅनिक्ड वे मध्ये. तुमची टोन मध्ये तुम्हाला कळते की तुम्ही टेन्शन मध्ये म्हणत आहे, खुशीमध्ये म्हणत आहे, की तुमची एक तुमची एन्झायटी दाखवत आहे. हीच तुम्ही हे ट्राय करायचं. आणि सेकंड आहे वेलकम टू आवर इव्हेंट. तुम्ही हे ट्राय करा. तुम्हाला पण थोडंसं तुमच्या सेंटेन्स मध्ये असं वाटेल की येस, मी माझ्या व्हॉइस थ्रू लोकांशी कनेक्ट होत आहे, एक पाथ क्रिएट करत आहे, एक व्यवस्थित एक फ्लो, काय म्हणू शकतो आपण, कम्युनिकेशनचा फ्लो क्रिएट करत आहे. म्हणून हे तुम्ही ट्राय करायचं, एक एक्सरसाइज आहे. आणि तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता तुमची व्हॉइस मॉड्युलेशन. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात इम्पॉर्टंटचे 4 एलिमेंट्स आहे: पिच, पेस, टोन आणि व्हॉल्यूम. या 4 गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे. पिच म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच आहे, हाय किंवा लो. म्हणजे तुम्ही एक जोरात एक तुमची पिच हाय असं, तुम्ही गाणं ऐकलं असणार ना, गाणं कसं एकदम मोनोटोन मध्ये जातं का, एकदम एकच सूर. जर एकच सूर मध्ये गाणं चाललं का आपल्याला ऐकावंसं वाटणार का? नाही. गाण्यामध्ये वेगवेगळे सूर असतात, वेगवेगळे पिच असतात, म्हणून ते आपल्याला ऐकावंसं वाटते. दुसरं असते व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मध्ये कमी जास्त तुमचा व्हॉल्यूम, तुम्ही मोठे लेजेंड्सचे स्पीच ऐकले असणार, किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल नरेंद्र मोदीजीलाच घ्या, तुम्ही त्यांची स्पीचेस ऐका. एकदम ते जेव्हा स्टार्ट करतात तेव्हा एकदम एनर्जेटिकली स्टार्ट करतात. आणि तुम्ही अमिताभ बच्चन पण पाहिलं असेल, जेव्हा ते इंट्रोड्यूस करतात देवी और सज्जनो, ते जी लाईन म्हणतात तेव्हा त्यांची आवाज, त्यांची जे आपण म्हणतो पिच किती भारी असते. त्याच्यामुळे सगळ्यांचं जे अटेन्शन आहे ते ग्रॅब करतं. म्हणून हे प्लीज तुम्ही प्रॅक्टिस करा. रिडिंग अलाउड डेली, रोज एक छान जे आपण म्हणतो ना स्पीचची प्रॅक्टिस करा. स्पीचमुळे तुम्हाला खूप इम्प्रूव्हमेंट होणार. एक स्पीच लिहा आणि ते वेगवेगळ्या टोनमध्ये नाही म्हणू शकत, वेगवेगळ्या पेसमध्ये किंवा वेगळ्या पिचमध्ये. जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपलं पिच हाय असलं पाहिजे, जेणेकरून सगळ्यांचं अटेन्शन आपण घेऊ शकलो पाहिजे, जेणेकरून बाकीचं स्पीच ते ऐकू शकले पाहिजे. त्यानंतर रेकॉर्ड अँड लिसन टू युअर सेल्फ. तुम्ही तुमचंच जे स्पीच आहे किंवा जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही एक रेकॉर्ड करा आणि स्वतःच ऐका, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठे मी अटेन्शन घेतलं पाहिजे, कुठे मी माझं पिच वाढवून, कुठे मी माझं पिच वाढवलं पाहिजे, कुठे माझं पिच कमी केलं पाहिजे, जेणेकरून मी जास्तीत जास्त अटेन्शन ग्रॅब करू शकेल. तर प्रॅक्टिस विथ सॉन्ग, लिरिक्स और पोएम्स. तुम्ही गाणं पण म्हणायची प्रॅक्टिस करू शकता. नॉट नेसेसरी की तुम्ही सूरमध्येच असले पाहिजे. तुम्ही असं प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला पिचची थोडीशी कळेल, समजा कसं पिच असलं पाहिजे, कुठे कमी कुठे जास्त. सो येस, यूज हँड जेस्चर्स अँड फेशियल एक्सप्रेशन. आता हँड जेस्चर्स आणि फेशियल एक्सप्रेशन पण महत्वाचं आहे. आपण जेव्हा एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स तुम्हाला माहित असेल, जेव्हा काही आपण खूप एक्साइटमेंट असतो, वाव सो ब्युटिफुल, येस, असे एक्सप्रेशन पण तुम्ही असे प्रॅक्टिस करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमची व्हॉइस एक्सप्रेशन आणि व्हॉइस मॉड्युलेशन एकत्रित येऊन एक क्रिएटिव्हिटी काढतं. म्हणून ते दोन्ही तुम्ही सोबत वापरायचा प्रयत्न करा. आणि हँड जेस्चर जसं मी आता वापरत आहे, जेणेकरून तुम्हाला पण असं तुमच्यासोबत मी कनेक्ट होत आहे, जरी हा ऑनलाईन व्हिडिओ आहे तरी मी तुमच्यासोबत कनेक्ट होत आहे असं हँड जेस्चर वापरून. तर येस, ब्रीथ प्रॉपरली टू कंटिन्यू पिच अँड पेस. आणि एकाच ब्रीथ मध्ये नाही म्हणायचं. यू शुड कामली कन्वे युअर मेसेज अँड कन्वे युअर स्पीच, सो दॅट तुम्ही हे एकदम आरामात तुमचं बोलू शकले पाहिजे. एकदम घाई गडबड नाही, हळूहळू होणार, एका दमाने नाही होणार. Yes, in starting I already told you, it's not what you say sometimes. It matters how you say it. म्हणजे कधी कधी तुम्ही काय बोलता त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं तुम्ही कसे बोलत आहात. कधी कधी एखाद्या वेळेस आपण काही पण म्हणतो, म्हणजे कधी कधी एखादं स्पीच असेल आणि आपल्याला असं एकदम कधी कधी आपण अट्रॅक्ट किंवा आपण एकदम अटेंटिव्ह होऊन जातो, कारण ते स्पीचच इतकं इंटरेस्टिंग असते. पण कधी कधी एकदम बोरिंग, एकदम मोनोटोन मध्ये चाललंय आणि कधी ते आपल्याला कळत पण नाही, काही आपल्याला इंटरेस्ट पण वाटत नाही. पण तेच जे आपल्या कामाचंही नसेल, पण तो स्पीकर इतका छान बोलत असेल, सगळं पिच, टोन, व्हॉल्यूम, पेस सगळ्यांचा वापर करून ते आपल्याला ऐकावंसं वाटतं. म्हणून या 4 गोष्टी मिळून एक इंटरेस्टिंग, एक कॅप्टिवेटिंग आपण म्हणू शकतो स्पीच, किंवा आपल्याला जे पण पब्लिक स्पीकिंग, स्पीच, इंटरव्ह्यूज या सगळ्या गोष्टीमध्ये मदत करतं.
म्हणून व्हॉइस मॉड्युलेशन इज यू शुड try it, and you should keep practicing these 4 elements so that you would improve your voice and the way of your speech. So yes, thank you for